नमस्कार, मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत। शेवग्याच्या शेंगांची भाजी ही 2-3 पद्धतींनी बनवली जाते। वाटण वाटून सुद्धा बनवली जाते आणि वाटण न वाटता सुद्धा आपण बनवू शकतो। तर आज आपण कोणतेही वाटण न वाटता ही झटपट अशी पटकन तयार होणारी शेवग्याची रस्सा भाजी बनवणार आहोत। रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 ते 4 शेवग्याच्या शेंगा चिरून त्याच्या शिरा काढून मोठे तुकडे करून घेतलेत। त्यानंतर टोमॅटो घेतले, अर्धा टोमॅटो चिरून घेतले, पाववाटी मुगाची डाळ घेतली, लसूण घेतलाय, घरगुती मसाला घेतलाय, मीठ घेतले अंदाजानुसार। त्यानंतर भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतलाय, कढीपत्ता, हळद, जिरे आणि मोहरी। कढई आता आपली गरम झालेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण तेल घातले। त्याच्यामध्ये आपण पाव चमचा मोहरी घातली। मोहरी थोडी तडतडली की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालायचा आहे, जिरे घालायचा आहे छोटा पाव चमचा। त्यानंतर आपण जो ठेचून घेतलेला लसूण आहे तो घालायचा। सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। लसूण आता आपला व्यवस्थित परतून झाला तर त्याच्यामध्ये आपण जे अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलं होतं ते घालायचं आणि ते सुद्धा आपल्याला तेलावर मऊ होईपर्यंत असं परतून घ्यायचं आहे बारीक गॅसवर। टोमॅटो आपलं परतून झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये आपण आता शेवग्याच्या शेंगा घालून घेतल्यात आणि शेवग्याच्या शेंगा आपल्याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायच्यात। त्यानंतर त्याच्यामध्ये छोटा पाव चमचा हळद घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण जो घरगुती मसाला घेतलाय 1.5 चमचा घरगुती मसाला घेतलाय आणि अंदाजानुसार मीठ घालायचं। सर्व साहित्य 1 मिनिटभर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। त्यानंतर आपण जी मुगाची डाळ घेतली होती ती आपण घालून घेणार आहे। मुगाच्या डाळीमुळे शेवग्याच्या शेंगाच्या भाजीला खूप छान चव येते। ज्यावेळी आपण वाटण न घालता शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवतो त्यावेळी जर अशा पद्धतीने आपण मुगाची डाळ घातली तर भाजी खूपच छान लागते चवीला। पण वाटण जर घालणार असू तर त्यावेळी मुगाची डाळ अजिबात घालायची नाही आहे। आता भाजीमध्ये अंदाजानुसार पाणी घालून घ्यायचं। इथे मी 2 ग्लास पाणी घातले। आता ही भाजीला आपण मोठ्या गॅसवर एक उकळी काढून घेणार आहे आणि त्यानंतर बारीक गॅसवर आपण भाजी शिजून देणार आहोत। शेवग्याच्या शेंगांची भाजी ही आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगली असते। भाजी आपली आता शिजत आलेली आहे, तर आपण त्याच्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचं कूट कमीच घालायचं आहे कारण आपण मुगाची डाळसुद्धा घातलेली आहे। हे बघा, आपल्या शेवग्याच्या शेंगा थोड्याशा अजून शिजल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घेणार आहे आणि त्यानंतर परत एकदा आपण बारीक गॅसवर 5 ते 6 मिनिटं आपण भाजी शिजवून घेणार आहे। तर आजची ही शेवग्याच्या शेंगांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। थँक्यू।